नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संच 14 मधील प्रश्न 5 ते प्रश्न 9 आज सोडवून पाहणार आहोत। यापूर्वीचे जे प्रश्न आहेत, प्रश्न पहिल्या प्रश्नापासून प्रश्न 4थ्या प्रश्नापर्यंत ते मी यापूर्वीच सोडवून दिलेले आहेत। तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय। प्रश्न 1 ते 4 ही लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, ती पहा। आणि आता प्रश्न 5 ते प्रश्न 9 आपण आता पाहूया। प्रश्न 5वा आहे बघा, 348/319, 221/247, 436/551 या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्या। तर आता संक्षिप्त रूप देण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? पहिल्यांदा अंश आणि छेद जे आहेत या अपूर्णांकांचे त्यांचा मसावी काढावा लागणार आहे आणि मग त्याला आपण काय करू शकतो? संक्षिप्त रूप देऊ शकतो। मग या ठिकाणी आपण म्हणूया, संक्षिप्त रूप देण्यासाठी प्रत्येक संक्षिप्त रूप देण्यासाठी प्रत्येक अपूर्णांकाच्या अंश व छेदाचा मसावी काढू। ओके, आता पहिला अपूर्णांक आपल्याला दिलाय 348/19। ओके, तर आपण इथे लिहूया 348/319। तर आता भागाकार पद्धतीने मसावी कसा काढायचा ते आपण शिकलेलो आहे यापूर्वी, आहे की नाही? सराव संच 12 मध्ये शिकलेलो आहे आपण। तर मग मसावी कसा काढायचा बघा, यातली मोठी संख्या आहे ती आतमध्ये लिहायची 348 आणि त्याला लहान संख्येने भागायचं, 319 ने त्याला भागायचं, बरोबर? तर आता 348 ला 319 ने भागण्यासाठी 319 च्या पाड्यामध्ये 348 ला जवळची संख्या कोणती असणार आहे? 319 एके 319, भागाकार इथं लिहायचा, जी भागाकाराची संख्या ती इथं लिहायची, 319 एके 319। आता वजाबाकी, 8 पेक्षा 9 मोठा हातचा घेतला, 18तून 9 गेला 9, इथं उरले 3, 3तून 1 गेला 2, 3तून 3 गेला 0, नाही लिहिला तरी चालेल। आता इथं पुन्हा भागाकाराचं चिन्ह करायचं। आता 29 ने कशाला भागायचं? इथली जी संख्या आहे, सुरुवातीचा जो भाजक आहे 319 तो इथं घ्यायचा। ओके, आता 319 ला जर आपण 29 ने भागलं तर 29 अकरे म्हणजे 29 10 290 आणि 29 ला 11 ने गुणलं तर किती येतं? 319 येतं। म्हणजे 29 ला ह्याने पूर्ण भागता येतो, म्हणून 329 11चा भाग देऊन आपण काय लिहिला? 319 लिहिला। ओके, मग काय येणार? ,319 9तून 9 गेला 0, 1तून 1 गेला 0, 3तून 3 गेला 0। मसावी किती आला बघा? शेवटी कशाने भागले आपण? 29 ने भागले। शेवटी कशाने भागले आपण? 29 ने भागले। मग मसावी किती आला? 29। हे कसं केलं कळलं? 319 ला 29 ने भागायचं, 29 एके 29, 31 मधून 29 गेला 2, उरला, वरून घेतला 9, पुन्हा 29 एके 29, बाकी आली 0, म्हणजे भागाकार किती आला? इथं 11 लिहिला आपण। ओके, आता मसावी किती आलाय? 29 आलाय। आता संक्षिप्त रूप कसं द्यायचं बघा, 348/319। आता संक्षिप्त रूप देऊया, इथं म्हणूया संक्षिप्त रूप 348/319 या दोघांना सुद्धा 29 ने आपण भागूया, 29 ने भागूया, बरोबर? आता 348 ला जर आपण 29 ने भागलं, इकडे भागाकार करून पहा वाटल्यास, 348 भागिले 29, 29 एके 29, 14, इथं 14तून 9 गेला 5, वरून घेतला 8, 29 दुने 58, किती आलंय? 0 बाकी आली। म्हणजे 348 ला 29 ने भागल्यावर किती येतात? 12 येतात, आणि 319 ला 29 ने भागल्यावर किती येतात? 11 येतात। आपण वरती लिहिलंच आहे। मग संक्षिप्त रूप किती झालं? 12/11। ओके, तरी असं करायचं। आता पुढचा अपूर्णांक बघा कोणता आहे? 221/247, ते पुढच्या पानावर करूया आपण।
221/247. बघा आता 221/247. तर इथं 247 मोठा अंक आहे म्हणून तो आतमध्ये लिहूया, त्याला भागूया 221ने. 221 एके 221. 7तून 1 गेला 6, 4तून 2 गेला 2, 2तून 2 गेला 0 उरतो, नाही लिहिला तरी चालेल. आता 26ला कशाने 26ने कशाला भागायचं? इथला जो 221 आहे तो इथं लिहायचा आणि आता भागाकार करायचा. ओके. आता 226ला 221ने भागूया. 221ला जवळची संख्या कोणती आहे? 26 8 208. 26च्या पाड्यातली जवळची संख्या, बरोबर. मग आता 1 पेक्षा 8 मोठा आहे, हातचा घेतला, इकडून 11 झाले, इथं उरला 1. 11तून 8 गेला 3, 1तून 0 गेला 1, 2तून 2 गेलो 0 उरतात, नाही लिहिला तरी चालेल. 13 आलं. आता 13ला कशाने भागायचं? 13ने कशाला भागायचं? इथला जो 26 आहे तो इथं घ्यायचा. 13 दूने 26. 7तून 6 गेला 0, 2तून 2 गेला 0, बाकी 0 आली. शेवटी कशाने भागलं होतं आपण? 13ने. मग मसावी किती आला? 13. बरोबर. आता संक्षिप्त रूप इथं म्हणूया. संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूप 221/247. 221 आणि 247. आता बघा 221ला आणि 47ला कशाने भागायचं? आपण 13ने भागायचं. आता 221ला 13ने भागलं तर येतात 17. 221ला 13ने भागलं तर किती येतात? 17 येतात. आणि 247ला 13ने भागलं तर किती येतात? 19 येतात. ओके. अशा पद्धतीने 17/19 हे त्याचं आहे संक्षिप्त रूप. आता यातलं पुढचा अपूर्णांक आपल्याला दिला होता 437 आणि छेद 551, बरोबर. मग इथं आपण लिहूया 437 छेद 551. मग आपण काय करणार? 551 मोठी संख्या आहे, ते आतमध्ये लिहिणार, त्याला भागणार 437ने. 437 एके 437. 437 एके 437, बरोबर. 1 पेक्षा 7 मोठा आहे, हातचा घेतला, इथं उरला 4, इथं झाले 11. 11तून 7 गेला 4, 4तून 3 गेला 1, बरोबर. 4तून 3 गेला 1 आणि पुन्हा 5तून 4 गेला 1, 114 आलं. आता 114ने कशाला भागायचं आहे? इथला जो 437 आहे त्याला भागायचं आहे. 114चा पाढा जर तयार केला आपण तर या ठिकाणी बघा 114 एके 114. 114 दुने 228. 114 त्रिक 342, बरोबर. मग 342 ही संख्या 437ला जवळची संख्या येते, म्हणून 114 त्रिक 342 इथं लिहूया. हां. आता 7तून 2 गेला 5, 3तून 4 जात नाही, हातचा घेतला, 13तून 4 गेला 9, इथं 3 आहे, 3तून 3 गेला 0, नाही लिहिला तरी चालेल. इथं आले 95. तर 95ने कशाला भागायचं? 114ला भागायचं. आता बघा 95ने 114ला भागताना जवळची संख्या येणार आहे 95 एके 95च येणार आहे. 4 पेक्षा 5 मोठा आहे, हातचा घेतला, इथं उरला 0, 14तून 5 गेला 9, 0 पेक्षा 9 मोठा आहे, हातचा घेतला, इकडून 10तून 9 गेला 1, इथं उरला 0, 0तून 0 गेला 0 उरणार आहे, पण काही लिहायची गरज नाही. 19. आता 19ने कशाला भागायचं? इथं जो 95 आहे त्याला भागायचं. इथला जो भाजक आहे तो इथं घ्यायचा. मी काय केलं बघा, इथला 114 इथं घेतला, इथला 437 इथं घेतला, 19 5 95. 5तून 5 गेला 0, 9तून 9 गेला 0, बाकी 0 आली. शेवटचा भाजक होता 19. मग आपला मसावी किती आला? 19 आला. आता लिहूया संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूप 437 छेद 551, बरोबर. आता बघा 437 छेद 551 दोघांना 19ने भागायचं मसावीने. 437ला जर आपण 19ने भागलं तर किती येतात? 23 येतात. आणि 551ला जर आपण
19ने भागलं तर येतात किती येतात? 29 येतात. किती येतात? 29 येतात. वाटल्यास भागाकार तुम्ही बाजूला करून बघा. मग यांचं संक्षिप्त रूप किती आलं? 23/29. ओके, तर हे असं सोडवायचं होतं. आता याच्या पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 6वा. बघा आता प्रश्न 6वा काय बघा. दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. दोन संख्यांपैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा. तर खूप सोपं आहे. याच्या पूर्वीचा जो सराव संच आहे त्याच्यात आपण एक नियम शिकलोय. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी असं शिकलोय आपण, बरोबर की नाही? म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो असं आपण शिकलोय. मग दोन संख्या कोणत्या आहेत? दोन संख्यांपैकी एकच संख्या दिली आपल्याला 216, बरोबर, आणि दुसरी संख्या काढा म्हटली आपल्याला. 216 गुणिले आपण म्हणूया दुसरी संख्या. पहिली संख्या आपल्याला 216 दिलेली आहे. मसावी किती आहे? 72. लसावी किती आहे? 432. आता काय करायचं? दुसरी संख्या तिथंच ठेवायची, दुसरी संख्या तिथंच म्हणायचं. हा 216 इकडं गुणिले, इकडं आल्यानंतर काय होणार आहे? तो भागिले होणार आहे. आणि हे 72 गुणिले 432 तसंच राहणार. 216 इकडं गुणिले होता, इकडं आल्यानंतर तो भागिले झाला. आता आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट दिसते, 216 ने सरळ भाग जातोय 432ला. 216ची दुप्पट केली तर आपल्याला 432 मिळते. म्हणून त्यांचं संक्षिप्त रूप देऊ याला. 216 1 216, 216 2 432, बरोबर. मग आता दुसरी संख्या काय येणार आहे? 72 गुणिले 2. काय येणार आहे? 72 गुणिले 2. मग गुणाकार करूया. 2 2 4, 2 7 14. 72 गुणिले 2 केल्यावर किती आलं? 144. इथं छेद 1 आहे, तो काय लिहायचा नाही. मग दुसरी संख्या बरोबर किती आली? 144. ओके, मग आपण या ठिकाणी म्हणणार दुसरी संख्या 144 आहे. झालं. अशा पद्धतीने हे सोडवायचे. आता पुढे बघा. दोन संख्यांचा गुणाकार 765 आहे. त्यांचा मसावी 3 आहे तर त्यांचा लसावी काढा. सेम याच्या आधी गणित सोडवलं तसंच सूत्र वापरायचे. दोन संख्यांचा गुणाकार दिलाय आणि एकाचा मसावी दिलाय त्यांचा. मग या ठिकाणी सूत्र काय वापरलं होतं आपण? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. आता या ठिकाणी बघा, दोन संख्यांचा गुणाकार दिला आपल्याला, किती येतो? 765 आहे. किती आहे? 765. मसावी किती आहे? 3. लसावी आपल्याला शोधायचा आहे. ओके, 765 तसंच राहणार. 3 इकडं गुणिले, इकडं आल्यानंतर काय होणार? भागिले होणार, बरोबर लसावी. 765ला 3 ने भागायचं. 765ला 3 ने भागायचं. आता 3 दुने 6, 7तून 6 गेला 1, वरून घेतला 6, 3 5 15, 6तून 5 गेला 1, 1तून 1 गेला 0, वरून घेतला 5, 3 5 15, 5तून 5 गेला 0, 1तून 1 गेला 0. किती आला लसावी? 255 बरोबर लसावी, म्हणजेच लसावी बरोबर 255. मग आपण लिहायचं त्या संख्यांचा लसावी किती आहे? 255 आहे. अशा पद्धतीने हे सोडवायचे. आता पुढे प्रश्न 8वा. प्रश्न 8वा बघा काय. एका विक्रेत्याजवळ 392 मीटर
308 मीटर 490 मीटर लांबीच्या प्लास्टिकच्या दोऱ्यांची 3 गुंडाळे आहेत. म्हणजे तो दोऱ्या विकतोय आणि दोऱ्या ह्या गुंडाळे करून ठेवल्या जातात. त्यांची लांबी दिली आपल्याला. दोरी उरणार नाही अशा प्रकारे त्या 3ही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा असेल. तर मित्रांनो, जेव्हा जास्तीत जास्त असं विचारलं तर आपल्याला त्या ठिकाणी मसावी काढायचा असतो. महत्तम साधारण विभाजक म्हणजे मोठा. जेव्हा मोठा विचारला असेल जास्तीत जास्त तेव्हा मसावी काढायचा आणि लहानात लहान किंवा कमीत कमी विचारला असेल तेव्हा लसावी काढायचा. आता आपल्याला जास्तीत जास्त लांबीचा तुकडा काढायचा आहे म्हटल्यानंतर जास्तीत जास्त लांबी म्हटल्यानंतर या तिघांचा आपल्याला मसावी काढावं लागणार आहे. मग या ठिकाणी म्हणूया आपण जास्तीत जास्त लांबीच्या तुकड्याची लांबी काढण्यासाठी आपल्याला वरील संख्यांचा काय काढावा लागणार आहे. जास्तीत जास्त म्हटल्यानंतर वरील संख्यांचा मसावी काढावा लागणार आहे. संख्यांचा मसावी काढावा लागेल. ओके. मग आता आपण संख्या घेऊया. पहिली संख्या काय आहे 392. दुसरी संख्या काय आहे 308. तिसरी संख्या काय आहे 490. आता मसावी काढूया. या तीनही संख्यांना 2 ने भाग जातोय का बघा. तर जातोय. या तीनही समसंख्या आहेत मग 2 ने भागूया यांना. बरोबर. आता या संख्येला 2 ने भागूया. बे 1 बे 1 उरला. 92 18 पुन्हा 1 उरला 196 आलं. या संख्येला 2 ने भागलं तर किती येणार आहे. बे 1 बे शॉर्टकटमध्ये भागाकार करता आला पाहिजे. 1 उरला. बे 5 10 बे 4 8 154 आलं. आता इथं बे 2 4 बे 4 8 बे 5 10 असं शॉर्टकट भागाकार आला पाहिजे. जर भागाकार नसेल येत असा तर आपला साध्या पद्धतीने भागाकार करून पहा. आता इथं वेळसुद्धा कमी असतो आपल्याला म्हणून मी पटकन करून दाखवले. आता या तीनही संख्यांना 2 ने भाग जात नाही. या तीनही संख्यांना 3 ने भाग जात नाही. या तीनही संख्यांना 5 ने सुद्धा भाग जात नाही. मग पुढच्या कुठल्या मूळ संख्येने जातोय त्याला 7 ने भाग जातोय बघा. 196 ला 7 ने भागलं तर येतं 28. 154 ला 7 ने भागलं तर येतं 22. 22 7 154 आणि या संख्येला 7 ने भागूया. 7 त्रिक 21 3 उरला. 7 5 35 येते. आता मसावी काढायचं म्हणजे या तीनही संख्यांचा सामायिक मूळावयव किंवा तीनही संख्यांना भाग गेला पाहिजे अशी कोणतीही मूळ संख्या आपल्याला शोधायची आहे. तर मित्रांनो, अशी कोणतीही संख्या नाही की ज्या संख्येने या तीनही संख्यांना भाग जाईल असा. मग मसावी किती येणार आहे बघा. जे सामायिक मूळावयव आहेत तोच मसावी आहे. 2 × 7 बे 7 14. 14 हा काय आला मसावी. म्हणजेच जास्तीत जास्त किती लांबीचा तुकडा असणार आहे 14. या ठिकाणी मीटर म्हणले म्हणून जास्तीत जास्त तुकड्याची लांबी किती असणार आहे 14 मीटर. मग आपण म्हणूया प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती असणार आहे 14 मीटर आहे. ओके. आता पुढे शेवटचा प्रश्न. आता यातला खूप सोपा आहे तो. या ठिकाणी म्हटले 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी 180 आहे तर त्या संख्या कोणत्या. तर मित्रांनो, त्या 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी 180 आहे त्या समसंख्या कोणत्या. तर मित्रांनो, त्या संख्या शोधण्यासाठी आपल्याला त्यांचा मसावी सुद्धा माहिती करून घ्यावा लागेल. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो किंवा हे लक्षातच ठेवा, कोणत्याही 2 क्रमागत समसंख्या. आता क्रमागत म्हणजे कशा. समजा 2 ही समसंख्या आहे मग 2 नंतर येणारी समसंख्या कोणती 4. त्यानंतर येणारी समसंख्या कोणती 6. अशा सलग येणाऱ्या 2 आणि 4 या कशा समसंख्या आहेत क्रमाने येणाऱ्या. अशाच त्यालाच काय म्हणायचं क्रमागत समसंख्या. कोणत्याही 2 क्रमागत
समसंख्यांचा मसावी 2 असतो। मग कुठल्याही 2 क्रमांक घेतल्या तर त्यांचा मसावी किती आहे? 2 असतो। या ठिकाणी आपल्याला लसावी किती दिलेला आहे बघा, दिलेल्या क्रमागत संख्यांचा मसावी किती दिलेला आहे? क्रमागत संख्यांचा येथे म्हणूया, येथे क्रमागत संख्यांचा लसावी आपल्याला दिलाय, मसावी 2 काढलाय, मसावी 2 असतो, लसावी 180 आहे। बरोबर बरोबर, लसावी 180 आहे दिलाय आणि क्रमागत समसंख्यांचा मसावी असतो 2। मग आता पुढे काय करायचं? पुढे सूत्र माहिती आहे आपल्याला, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी। मग मसावी आहे 2, लसावी आहे 180, 180 ला 2 ने गुणल्यावर किती येणार आहे? 360। त्या 2 संख्यांचा गुणाकार किती असणार आहे? 360। बरोबर, पण आपल्याला काय शोधायचं आहे? क्रमागत ज्या समसंख्या आहेत त्यांच्यामधला फरक किती आहे? 2 असतो। 6 आणि 4 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2। 4 आणि 2 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2। मग अशा 2 संख्या शोधायच्या आहेत समसंख्या की त्यांच्यामधला फरक 2 असेल, म्हणजेच त्या क्रमागत समसंख्या असतील। मग आपण 360 चे अवयव लिहूया। आपण या ठिकाणी म्हणूया 2 अशा समसंख्या शोधूया, अशा समसंख्या शोधूया की ज्यांचा गुणाकार 360 आहे, कारण की 2 संख्यांचा गुणाकार 360 आहे आणि 360 आहे आणि त्यांच्यातील फरक किती आहे? 2 आहे। आता बघा, मग आपण 36 चे अवयव लिहूया, 36 नाही 360 चे अवयव लिहूया। आता 360 बरोबर काय असू शकतं? 36 10 360, 36 गुणिले 10। अजून काय असू शकतं? 360 बरोबर 18 गुणिले 20। अजून काय असू शकतं? 360 बरोबर 4 गुणिले 90। अजून काय असू शकतं? 360 बरोबर 9 गुणिले 40, हे 360। 36 10 360, 18 गुणलं 20 ने गुणलं तर आता अशा 2 समसंख्या शोधा यातल्या की त्यांच्यातला फरक 2 आहे। तर मित्रांनो बघा, 18 आणि 20 मधून 18 गेल्यावर 2 उरतात आणि यांचा गुणाकार किती आहे? 360। म्हणजे त्या समसंख्या कोणत्या आहेत? 18 आणि 20। मग या ठिकाणी म्हणूया त्या क्रमागत समसंख्या कोणत्या आहेत बघा? समसंख्या 18 व 20 आहेत। ओके, त्यांचा गुणाकार 360 आहे आणि त्यांच्यातील फरक किती आहे? 2 आहे आणि त्या 18 नंतर येणारी समसंख्या कोणती आहे? 20। तर अशा पद्धतीने हा सराव संच या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो। थँक्यू।